नमस्कार. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष तिरंडे काकाजी यांना माझा नमस्कार. या परिवाराचे मार्गदर्शक, माझे मार्गदर्शक, मार्गदर्शिका, मम्मी पप्पाला माझा नमस्कार. उपस्थित सर्व सेवक, सेविका, बालसेवक सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आजचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट इसवी सन 1949 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. परंतु आपण एक विचार करायला पाहिजे की आपला आज आपण इतका म्हणजे मोकळा जो श्वास घेतो आहे तो कोणामुळे, तर ते जे वीर जवान होते ज्यांनी आपल्या परिवाराचा विचार नाही केला आणि या म्हणजे स्वातंत्र्य झाला पाहिजे म्हणून त्यांनी बलिदान दिलं आणि आज त्यांच्यामुळेच आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे. आपण स्वतःलाही एक प्रश्न विचारला पाहिजे की आपण स्वतः स्वतंत्र झाला आहो का? आज आपण बघतो या जगामध्ये प्रत्येक मनुष्य हा दुःखी आहे, कोणी वाईट व्यसनाने पीडित आहे, कोणी रोजच्या अशा चुका करतात, भांडण असते, भ्रष्टाचार असते, बलात्कार असतो, अशा कित्येक वाईट सवयी आहे की ज्या अजूनही सुरू आहे. याच प्रकारे आपले जे या मानव धर्माची जो स्थापना केली आपले महान त्यागी बाबा झुंजोजी यांनी असे कार्य केले की त्यांनी दुःखी, गरीब, दुःखी, अंधश्रद्धा, व्यसनाने पीडित असलेल्या लोकांना त्यांनी मार्गदर्शन केले. लोकांना त्यांनी चांगले विचार, सत्य, मर्यादा, प्रेमाने वागलं पाहिजे अशी शिकवण दिली. आज आपण सुद्धा आपलं कुटुंब सुधारलं पाहिजे, आपल्या मुलांना चांगले असे संस्कार दिले पाहिजे आणि या भारत देशाला आपण चांगला नागरिक बनलो पाहिजे असं आपण कार्य केले पाहिजे. आज आपण बघतो की छोटे छोटे मुलं असतात ते सुद्धा वाईट व्यसनाकडे गेले असतात. म्हणून आपलं कर्तव्य असते की आपण कशा प्रकारे वागतो. माणूस आहे, चुकीचा पात्र आहे, घरामध्ये भांडे आहे, भांडे वाजतात आणि तसंच व्यवसाय आहे, व्यवसायामध्ये जेवढा आपण पैसा कमवतो तेवढाच आपण पैसा गमवतो सुद्धा. परंतु आपण विचार केला पाहिजे की मी कुठे चुकत आहोत, माझी चुकी काय आहे, त्या चुकीची सोडवणूक केली पाहिजे आणि त्या चुकीमधून मी काय शिकतो आणि त्याच्यातून काय शिकलो पाहिजे हे महत्वाचं असते. की जे आपण ते म्हणतात ना की जिंदगी ना मिलेगी दोबारा. आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की आपल्या सर्वांना इतकं सुंदर असं आयुष्य मिळालेलं आहे, जीवन मिळालेलं आहे, आपण माणसाच्या रूपामध्ये जन्म घेतला आहे, तर आपण कशा प्रकारे जगलो पाहिजे, वागलो पाहिजे आपल्या हातामध्ये आहे. आपल्याला जे हे जीवन मिळालं आहे आपण कशा प्रकारे या जीवनामध्ये काहीतरी नाव कमवलं पाहिजे आणि चांगला माणूस आपण बनलो पाहिजे आणि आपल्या महान त्यागी बाबा झुंजोजी यांची शिकवण लक्षात ठेवून आपण पूर्ण देशभरामध्ये हा मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आज आपण बघतो आहे की छोट्या छोट्या मुलांमध्ये सुद्धा भूतबाधेचा प्रकार वाढला आहे. आज मी बघते 3-4 असे सेवक होऊन गेले इतक्यातच एका महिन्यामध्ये की लहान मुलं मुली त्यांच्यामध्ये ती अंधश्रद्धा आहे. तर म्हणजे असं मी खूप भाग्यवान समजते की माझ्या मार्गातल्या मुलासोबत लग्न झालं आणि मला हा मानव धर्म मिळाला. कारण भूतबाधा ही इतकी भयंकर असते, इतकी म्हणजे आपण जर मार्गात आहोत तर एक निश्चित आहे की आपल्याला काहीही होऊ शकत नाही. मी सुद्धा अनेक मध्ये असताना कोणी पण जर मृत्यू पावला तर मला खूप भीती वाटायची. मला त्या आजूबाजूला परिसरामध्ये जर कोणी जर मरण पावलं तर मला त्या रात्री तर झोपच लागत नव्हती. आणि मी काल एक लहानशीच मुलगी होती एकदम 9-10 वर्षाची आणि ती काल रात्री घरी आली होती. तिची अस्वस्थता बिलकुल पाहण्यासारखी नव्हती. म्हणजे इतक्या छोट्या मुलीला सुद्धा असं बाहेर बाधा होऊ शकते. आपल्याला वाटते, अनेक लोकांना वाटते की काही नाटक करत असेल, परंतु ज्याच्यावर बीतते त्याला माहिती असते. म्हणून आपण आपले चांगले कार्य केले पाहिजे. आपण या मार्गामध्ये आलो, आपला पहिला दिवस आपण लक्षात ठेवला पाहिजे, चर्चा बैठकीमध्ये गेलं पाहिजे. चर्चा बैठकी शिकवण देण्यासाठी आणि शिकवण घेण्यासाठी आहे. आपल्याला काही चांगलं असं ज्ञान मिळत असेल ते या चर्चा बैठकीमध्ये सांगा. तुम्ही आपलं जर घराने सांगत असेल तर यामध्ये आपण काय शिकणार आहोत. आज एवढा वेळात वेळ काढून आपण चर्चा बैठकीमध्ये येतो तर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्या एका मार्गदर्शनामुळे तुमच्या लाईफमध्ये काही चेंजेस आला पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणाहून काहीतरी चांगलं असं घेऊन गेलं पाहिजे. माझ्या वागण्यात बोलण्यात चुका होत असतात, मी त्याची क्षमा मागते आणि सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.